मित्रांनो, आजचं पेडगावचं मैदान आणि पेडगावचं मैदान म्हणलं की जनतेच्या मनातलं आणि हृदयातलं हिंद केसरीचं मैदान आहे. आणि त्या मैदानात इतिहास आहे की त्या मैदानात जो नंदी राहतो त्या नंदीची इतिहासात नोंद होती. आणि मथुरचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेस पेडगावला आलाय त्यावेळेस राहुलबाईंना कधी नाराज केलं नाही ना, त्यानं कधी प्रेक्षकांना नाराज केलं. राहुलबाई मथुर खरंच मथुर आहे, तो दाखवून देतो की जसं तुम्ही मागच्या बाईटमध्ये म्हणलेला की तो म्हातारा झाला नाही, तो आमच्यासाठी अजून तरुणच आहे आणि ती करून दाखवते तो कायम. त्याच्यावरचा जो विश्वास आहे, पहिले आधी आमचे 3 वर्ष आमचे फुकट गेले होते आदातमध्ये असताना. ते 3 वर्ष मथुरला पळवलं नाही आम्ही. ते 3 वर्षाची जागा आज भरून काढतोय. आज त्याच्या वयाचे आणि त्याच्यासोबत पळणारे नंदी मला तर खूप कमी दिसत आहेत. तर जो विश्वास होता तो विश्वासाला मथुरने पुढे तडा जाऊन नाही दिला. तो ओरिजिनल काळीच आहे. जय मल्हार. आणि प्रेक्षक ज्यावेळेस वरनं बघत होते त्यावेळेस मी पण वरच थांबलेलो. सगळे आधीच सांगितलेलं सगळ्यांनी की मथुर काहीही करणार आहे, पण आपल्या प्रेक्षकांच्यासाठी आणि राहुलभाईंच्यासाठी 100% पळणार आहे आणि सेमी पास करणार आहे. खरं तर आज आनंदाची गोष्ट आहे. माझ्या कपाळाला या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल लागला. आज पाठीमागच्या मैदानात बोललो होतो मी की ज्योतिबाचा गुलाल राखून ठेवलेला आहे, तो नक्कीच कपाळाला लावेल. आणि आज तो गुलाल कपाळाला लावला मथुरने. आणि मोठा लक्षाच्या दावणीला गेलेलो. दादारावनी सांगितलेलं की मथुरला एक पब्लिकचा आशीर्वाद आहे किंवा देवाचा आशीर्वाद आहे. आणि त्याला मालक ही असा लागलाय की तो त्यांनी आधीच सांगितलेलं एक 8 दिवस पेडगावला तुम्ही बघा, बाईट मी आधीच देतोय, 100% गोलाल करणार आहे तो. आणि दादाराव पण मोठा लक्षात झाल्यानंतर असं झाल्यानंतर आजच मैदानात आले. ते म्हणले मथुरला बघितले की मोठा लक्षाची कायम आठवण झालेली. दादारावचं एक आमचं कुटुंब एक कौटुंबिक संबंध आहेत आणि एकदम घरातले रिलेशन आहेत. त्याच्यामुळे लक्ष बैलगाडा क्षेत्रातील बॉस हे देव आहे. आज ना ते कुटुंब लक्षाच्या ज्या दावणीतील कुटुंब तर एक फॅमिलीसारखं आम्हाला भेटतोय. खूप नशिबवान आहे मी. आणि जे नंदीनी इतिहास करून ठेवलेला आहे, हे इतिहास कधीही न विसरणार आहे. आज घरातनं निघताना काय डोक्यात ठेवून निघालेला आज? कारण काय होतं माहिती आहे का, सगळी बैलगाडा मालक येते ती सगळ्यांना गुलाल पाहिजे असतो. प्रत्येकजण प्रत्येकाच्या नंदीवर विश्वास ठेवूनच येत असतो मैदानामध्ये. प्रत्येकाला वाटतं का कमीत कमी आपला नंदी गुलाल भेटावा आपल्या नंदीला, तो कितवाही क्रमांक भेटू द्या. काही काहींना वाटतं गट तरी पास होऊ द्या. प्रत्येकाची अपेक्षा असते. आज मथुरने मला प्रत्येक वेळेस मोठ्या मोठ्या मैदानामध्ये गुलाल ठेवला आहे. आणि तो माझा नाव आणि या कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण या नावाचा डंका अखंड महाराष्ट्रभर देशभरात आत्तापर्यंत 6 वर्ष झाले. 6 वर्षात कधी असा तो डंका कमी नाही करून दिला. आणि आलागत बघितली तुम्ही एवढी प्रचंड गर्दी आणि मथुर फॅन येते ती फक्त मथुरसाठी येते ती. आणि विचारूया त्यांना काय काय नक्की डोक्यात काय काय असते ज्यावेळेस मथुरला इथं येऊन बघता. दादा कुठनं आलाय? कासेगाव मधून. मग आता काशेगाववरून इकडं आला, ज्यावेळेस मथुरला बघत होता किंवा मुलाखत बी चालू होती, बघितले मी भरपूर धडपड चाललेली खास मथुर दिसावा. काय काय गोष्टी वाटते इथं आल्यानंतर? मथुरला बघितल्यावर समाधान वाटते. दुसरी गोष्ट, कारण मी भरपूर प्रेक्षकांचं बघतो, प्रेक्षक येते आणि त्याला अशी तास तास अख्ख्या उन्हात बघत बसते. मथुर हा मालकाच्या इज्जतीसाठी पळत असतो. काय सांगशील भाई? काय नाद लागलाय त्याच्यामुळे काय सांग. जे दादाने ज्योतिबाचा गुलाल जे पेडगाव मैदानासाठी राखून ठेवलाय ती 100% सक्सेस होणार. मित्रांनो, पब्लिकचा आशीर्वाद असतो आणि खरंच पब्लिकचा आशीर्वाद म्हणायला लागतो. जसं क्रिकेटमध्ये विराट कोहली आहे तसं आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मथुर आहे. मथुर इज किंग. मथुरचा गुट्ट आहे. एक नंबर महाराष्ट्रात करून मथुर जाणं एक नंबर. कधीपासून मथुरचा फॅन आहे? मथुरचं गेले मी 10 वर्ष फॅन आहे. काय अडचण नाही. मथुर एक नंबर. वय झालं तरी पळतोय. त्यांचा नादच करायचा नाही कोणी भागात. सीमेला काय वाटलं? नाही एक नंबर वाटलं.
काय विषयच नाही मथुरचा. मित्रांनो मथुरचा टी शर्ट घातलाय आज, मथुरचा टी शर्ट घालून आज मैदानात आलाय, म्हणजे मोठं फॅन दिसताय मथुरचं. मथुर बद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे, कारण आज मथुरनं सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे मथुर काय चीज आहे. आणि राहुलबाईंसाठी ही काळीज आहे, आणि आपल्या मथुर सर्व फॅनसाठी मथुर आज सगळ्यांना खरंच आज सगळ्यांचं धडकन थांबली होती सेमी पळा गेली त्यावेळेला, आणि सेमी पळून आलं. आणि खरंच मथुरनं सगळ्यांचं आपलं आज महाराष्ट्रामध्ये नाव करून दाखवलं. महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये मथुर काय हे सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो बघा मथुरसाठी एवढ्या गोष्टी लोक करतात, ती म्हणजे काळजाचं ठोकं थांबलेलं म्हणजे. एक क्षण आता काय काय सेमी असं झालं की अनपेक्षित असं निकाल आपल्याला बघायला भेटलं तिथं. त्यामुळे प्रत्येकाचं धाकधूक आता आपल्या मथुरचं काय होणार, पण मथुरनं आपल्या ती सगळ्यांना दाखवून दिलं की हा महाराष्ट्रात एकमेव असा बादशाह आहे, बिंजोडचा पण आहे आणि या घाटावला पण एकच बादशाह म्हणजे मथुर आहे. मथुर हा मालकाच्या इज्जतीसाठी पळतो. मथुर घाटही गाजवतो आणि बिंजोडही गाजवतो. मुंबईचा बादशाह सलग 3 वर्ष आहे. काय वाटतं त्याला बघितलं? एक समाधानच वाटते. आता एवढी गर्दी कशासाठी जमा झाल्या, या समाधानासाठीच आहे, बाकी काय नाही. मित्रांनो बघा एवढी गर्दी सगळी मथुरसाठी. आज गर्दी तेवढ्या उभं राहिलंय, पण मथुरला बघायची एवढीच इच्छा आणि सगळ्या गोष्टी करायच्या. या नव्यांच्या गर्दीत आमचा वाघ अजूनही टिकून पडतो. याचं कारण त्याचा स्टॅमिना, त्याची रग आणि फॅन फॉलोविंग आणि त्याचा मालक त्याच्या चाहत्यांसाठी आजपर्यंत पळत आलाय. आणि जेव्हा सेमीला गेला आम्हाला गॅरंटी आहे सेमीचा बादशाह आहे. सेमी कधी असं कधी सुट्टा राहणार तो. त्यामुळे आणि आता पण एवढं होऊन सुद्धा गुलाल राहिला, आम्हाला नंबरची अपेक्षा ना गुलालात राहायला पास झाला. तोच आम्ही कपाळाचा आमच्या खंडोबाचा आणि आमच्या मथुरचा गुलाल लावून आम्ही आनंदात घरी जाऊ. एवढ्या लांबून आलोय 300-400 किलोमीटर, तेच समाधान आहे. काय वाटतं मथुरला बघितल्या? सकाळ धरून आम्ही आल्यापासून मथुरच्याच पाठीमाग आहे आणि मथुरकडे बघितलं एक समाधान मिळतं. जेव्हा मथुरला गटाला ही झालं त्यावेळेस निकाल देईपर्यंत आम्ही तिथंच बसून होतो. नंतर निकाल दिल्यानंतर भारी वाटलं. क्वार्टर आपलं सेमीला बसला, आता फायनल साठी पोहतो, आनंद झाला मथुरला. 11 वाजल्यापासून ह्याच्या पैसे आहे आम्हाला समाधान वाटले. म्हणजे मथुर बरंच आहे. असं एक 5 मिनिट सुद्धा आम्ही लांब गेलो नाही, म्हणजे एवढं आम्हाला म्हणजे असं समाधान वाटले बघून आणि खूप भारी वाटलं की मथुर आता फायनलला पाहणार आहे. बघा एवढ्या सगळ्या प्रेक्षकांचा आशीर्वाद असल्यामुळं मथुर सगळ्यांच्या इज्जतीसाठी पळतोय म्हणायला लागेल. काय बोलायचं तुम्हाला पण बोलायचं वाटतं काय? आज बघायला गेलं तर पेडगाव मैदान आहे 2026. बघायला गेलं तर आज पेडगाव मैदान कुणी गाजवलं, जसं आपण नाशिककरांना बंदी घातली त्या पद्धतीनं जर पेडगाव मैदान कुणी गाजवलं असेल तर ते मुंबईकरांनी गाजवलं. त्यातल्या त्यात मथुरनं जे प्रेक्षकांचं प्रेम होतं किंवा बारीक ड्रायव्हरांनी जे त्यांचा जे शब्द होते की मी गुलालाच पात्र राहणार, त्यांनी ते नियोजन केलं. राहुलबाईंनी त्यांना सपोर्ट केला आणि त्यांच्या जे मनातलं होतं स्वप्न त्यांनी आज साकारलं. मथुर आज बघायला गेलं तर सगळ्या प्रेक्षकांवर त्यानं राज्य केलं. जसं की राहुलबाईला जसं सपोर्ट आहे तसा आपल्या मथुरला पण याचा सपोर्ट आहे. आणि मथुर पहिल्या या जो पेडगावचा मैदानाचा हिंद केसरी व्हावा 2026चा हीच मनापासून माझी इच्छा आहे. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून किंवा मार्शल ग्रुप पाटण सातारा यांच्याकडून त्यांच्या टीमला आमच्याकडून पूर्ण शुभेच्छा. आता मथुरला आज पहिल्यांदाच बघितलं की ह्याच्या आधी पण बघितलं? नाही, ह्याच्या आधी पण आम्ही बघत आलेलो आहे. जसं की बिंजोडचा बादशाह किंवा पब्लिकचा बादशाह त्याला म्हणलं जातं, ते त्यानं सिद्ध केलेलं आहे. मधनं असू दे कडन असू दे तो त्याच्या जीवावरती गाडी ओढतोय. जरी म्हणत असतील तो म्हातारा झाला तर त्यानं सिद्ध करून दाखवले की तो अजून 2-3 वर्ष काय म्हातारा होत नाही. तो वाघ असतो, तो म्हातारा झाला तरी त्याच्याकडे ती धमक आहे करून दाखवायची. प्रेक्षकांच्या खातीर तो पळतोय. हीच मी तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला सांगू शकतो. बघा अशी सगळी प्रेक्षक असते ती मथुरसाठी प्रे करत असते ती आणि त्यावेळेस मथुर त्यांच्यासाठी पळत असतो. काय वाटतं आज मथुरला बघितल्या आनंद लुटला पेडगाव मैदानाचा आणि सगळा माहोल गर्दी? मथुरला बघून तर मला तर मथुरसाठी तर मी आलोय. माझं गाव आहे किल्ले मच्छिंद्रगड, मी आहे शिरवळला कामाला. काय मथुरसाठी इथं बघायला मी आलो. आज एवढं समाधान झालं की मथुरची गटाला गाडी बसली ती पण बघितली, 100 नंबर गटामध्ये होते. आता सिमीला पण बघितली. ती गाडी सुटून आली होती, सुटून येऊन परत तिनं सिमीमध्ये
फायनलसाठी पात्र झाली, ह्यातलंही मोठं समाधान आहे. मथुर आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी व्हावा अशी इच्छा आहे. जास्त काय सांगत नाही, आज त्यानं दाखवून दिलं बाप बाप होत आहे. मथुर 1001 सपला विषय. बघा अशी त्याची फॅन आहे ती. कुठून आला? लातूर रोड. मथुर क्रॉड किंग आहे, गर्दीचा वाशा आहे आणि विरोधकाला त्यांना दाखवून दिला आज की बाप बाप असतंय. बस तर बघा लातूर वरून आलेत खास मथुरसाठी आज आला. खास मथुरसाठी, खास मथुरसाठी. सकाळी किती वाजता हल्ल्याला? सकाळी आम्ही रात्री आलेलो 1 वाजता इथं. रात्रपासून इथंच आहे. मग ते आमचा दिवस गेला ते मथुरला ओळखण्यामध्ये. एवढी गर्दी होती, एवढं ऊन होतं, तर ती काल मथुरसाठी तुम्ही इथं दिवस अख्खा फिरण्यात घालवला. असं वाटलं नाही का की बाबा ऊन आहे किंवा काय आहे? अख्खा दिवस नाही, आजचा दिवस कसा गेला तेच कळलं नाही आम्हाला. हा. मित्रांनो आपण शुभेच्छा करूया की मथुरचं असंच कायम फॅन फॉलोइंग राहील. धन्यवाद.